आज सोडवलेली एक्झाम्पल सॉल्वड एक्झाम्पलला सुरुवात करायची आहे. प्रश्न नंबर 1 आपल्याला काय दिलाय बघा. प्रश्न वाचायचा, त्याचा अर्थ काढायचा, त्याची फिगर बघायची, व्यवस्थित लक्ष द्यायचं. इन अडजॉइनिंग फिगर AE सेगमेंट AE परपेंडिक्युलर सेगमेंट DE परपेंडिक्युलर लाईन BC. एक मिनिट बाळा, इथं थोडंसं टायपिंगमध्ये सेगमेंट AE परपेंडिक्युलर साइड BC आणि सेगमेंट DE परपेंडिक्युलर साइड BC. AE is equal to 4 DE 6 AE 4 DF 6. Then find area of triangle ABC upon area of triangle DBC. ABC upon area of triangle DBC. आता दोन ट्रायंगल लिहिलं इज इक्वल टू ह्या दोन ट्रायंगलचा बेस आणि हाईट लिहायचा प्रत्यक्ष आपण बाळा. ABCचा बेस कोणता आला? ABCचा बेस BC इंटू AE. मग AE लिहिलाय, BC लिहितो. DBCचा बेस BC आणि हाईट कोणता येणार? DF. BC इंटू DF. BCला BC भाग केला, ADDF लिहिला आणि तिथं भाग घालवला, उत्तर संपलं. बाळांनो, जर आपल्याला बेस इक्वल आहेच, बेस नाही लिहिला तरी चालतो, पण समजा नाही आठवणीत आलं तर बेस पण लिहायचा, हाईट पण लिहायचं. जे इक्वल आहे ते नंतर घालवायचं. त्या मार्गाने गेला तरी सुद्धा चालेल, कोणत्याही मार्गाने जावा, उत्तर येते बाळांनो. आता इथं बेसला बेस गेला आहे तेच उत्तर आलं. नाही आठवणीत राहिलं बेस इंटू हाईट लिहायचं. प्रश्न नंबर 2 काय दिलेलं आहे ते बघा व्यवस्थित. इन ट्रायंगल ABC point D on side BC such that DC is equal to 6. DC is equal to 6. BC 15. BC किती दिलाय? 15. Then find area of triangle ABD. आता बाळांनो सांगतोय का, ABD जर ट्रायंगल घ्यायचं असेल तर BDची लांबी माहीत पाहिजे. टोटल लेंथ किती दिलेलं आहे आपल्याला? 15. तिथून इकडं 6 वजा केलं तर अलीकडं किती राहील? BDची लांबी किती येईल? 9 येईल. 9. BC इज इक्वल टू BD प्लस DC. BC 15 बरोबर BD प्लस DC 6. बरोबर चिन्हाच्या पलीकडं प्लस आहे, ते बरोबर चिन्हाच्या अलीकडं आणलं मायनस. BD बरोबर किती झाला? 9. आणि 2 रेशो घ्या. 2 रेशो घेतलं, गणित संपलं. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ABC. मग ABDचा बेस इंटू हाईट BD इंटू AP. BD इंटू AP. ABCचा बेस BC इंटू AP. म्हणजे याचा अर्थ हाईट समान झाली. मग हाईट समान असेल तर लिहायचं नाही, इथं द्यायचं हाईट्स आर इक्वल. हाईट्स इक्वल असल्यामुळं आम्ही हाईट लिहिली नाही, काय लिहिला? बेस लिहिला, पाया लिहिला. BD इंटू BC. BDची लांबी 9, BC 15. 3 त्रिक 9, 3 5 15. 3/5. 3/5. 2 नंबरला कोणता ट्रायंगल आहे बा? ABD अपॉन ADC. ABD अपॉन ADC. मग दोघांची हाईट इक्वल आहेच, मग BD अपॉन DC. BD अपॉन DC हाईट्स आर इक्वल. मग BDची लांबी 9/6. 3 त्रिक 9, 3 2 6. 3/2. उत्तर संपलं. गणित साधे, व्यवस्थित लक्ष द्या. लिहून घ्या पटपट.
आता हे गणित आणि एकदा सोडवून देतो पटपट. इन ट्रायंगल ABC, BC इज इक्वल टू, BC इज इक्वल टू काय येणार बाळांनो? BD प्लस DC. BC इज इक्वल टू BD प्लस DC. BC 15 दिलाय, BD काढायचा आहे प्लस DC 6 दिलेला आहे. 6चं पक्षांतर करा. 15 मायनस 6 इज इक्वल टू BD. 9 इज इक्वल टू BD. Area of triangle ABD upon area of triangle ABC. ABD ABC दोघांचे हाईट इक्वल आलेले आहे. बेस लिहायचा BD अपॉन BC. BD ची लांबी 9 अपॉन BC. BC 15 दिलेलं आहे. 3 त्रिकोण 9, 3 5 15. एरिया ऑफ ट्रायंगल ABD अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल ADC. ABD ADC दोघांची हाईट इक्वल आहे. मग बेस लिहायचा BD अपॉन DC. BD 9 अपॉन DC 6. 3 त्रिकोण 9, 3 दूनी 6. पुन्हा उत्तर हेच आलं.